श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आणखी एक आपण स्वामींची लीला बघणार आहोत. लीलेचं नाव आहे 4 पारधी आणि हरणाचे पाडस. स्वामी महाराज हिमालयात असतानाची ही घटना आहे. महाराज एका आम्रवृक्षाखाली बसले होते, आंब्याच्या झाडाखाली बसले होते. तेव्हा तिथे एक थरथर कापणारे छोटंसं हरणाचं पाडस त्यांच्या जवळ आलं. इतकं थरथर कापत होतं, घाबरलेलं होतं. महाराजांनी त्या पाडसाला जवळ घेतलं, गोंजारलं आणि त्याला अभय दिलं. इतक्यात त्याच्या मागे धावत 4 पारधी तिथे आले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. शिकारीसाठी ते अरण्यात फिरत होते. त्यांनी त्या पाडसाला महाराजांजवळ पाहिलं आणि मग त्यांनी काय केलं, बंदुकीच्या गोळ्या घेतल्या आणि पाडसावर झाडू लागले. परंतु त्या गोळ्या काही पाडसाला लागल्या नाही. महाराज मात्र त्याला गोंजारत होते, हसत होते. शिकारी काय करतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. तुम्ही जे काय करताय ते करा, आम्हाला काही त्याचं पडलेलं नाही, अशी महाराजांची भूमिका होती. आणि महाराज हसत हसत त्या पाडसावर प्रेमाने खेळत होते. त्या पारध्यांना, त्या शिकाऱ्यांना राग आला आणि मग त्या पारध्याने काय केलं, महाराजांवरही आणि पाडसावरही पुन्हा गोळीबार चालू केला. परंतु ती गोळी कुणालाही, बंदुकीच्या गोळ्या कुणालाही लागत नव्हत्या. महाराजांनाही लागत नव्हती किंवा त्या पाडसाही लागत नव्हती. हिमालय ही तपस्व्यांची भूमी आणि तिथे अनेक तपस्वी होते. आणि हा सगळा झालेला प्रकार ते तपस्वी पाहत होते. आणि म्हणून त्या तपस्व्यांनाही ते आश्चर्य वाटले, पारध्यांनाही आश्चर्य वाटले की हे कसं काय आहे. तर ही समोरील दिसणारी व्यक्ती की ही सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे, ते यती आहे, ते परमेश्वर आहेत, असा त्यांचा चांगला ठाम समज झाला. आणि मग ते आश्चर्याने त्याचे बघत होते. आणि मग महाराजांनी काय केलं, एक घाबरून ते पारधी त्या महाराजांकडे बघत होते. महाराजांनी काय केलं, जमिनीचे 2 खडे घेतले आणि त्यांच्याकडे भिरकावले. ते खडे त्यांच्याकडे भिरकावल्यानंतर ते 4ही पारधी एखाद्या दगडासारखे निश्चल स्थिर झाले. पुत्रासारखे उभे राहिले. त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती. असे 2 प्रहर निघून गेले, बराच वेळ निघून गेला, त्यांची काही हालचाल होत नव्हती. महाराज निवांत होते, शांत होते. हरणाचं पाडसही अगदी बागडत होतं, खेळत होतं, आनंदाने नाचत होतं. महाराजांनी त्या पारध्यांकडे पाहिलं. हे ते अगदी निष्प्राण पुत्रासारखे उभे होते. महाराज म्हणजे एक दयेचा सागर, कनवाळू, प्रेमळ. महाराजांना त्यांची दया आली आणि महाराजांनी फक्त त्यांच्याकडे कृपा कटाक्ष टाकला. आणि कृपा कटाक्ष टाकल्यानंतर ते 4ही पारधी पुन्हा पूर्ववत झाले, त्यांची हालचाल होऊ लागली. ते 4ही पारध्यांना खूप पश्चाताप झाला आणि ते महाराजांना शरण गेले. महाराजांना म्हणाले, आम्ही तुम्हाला ओळखले नाही महाराज, आम्हाला माफ करा. तुमच्यासारख्या यतीवर आम्ही बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, हे महत्पाप आमच्याकडून घडलं. आम्हाला आता आमच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. आम्ही फक्त आमच्या पोटासाठी, आमच्या हव्यासापोटी आम्ही शिकार करत असतो. तुम्ही आम्हाला माफ करा, असे बोलले. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांना खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला होता. मग महाराजांनी त्यांना उपदेश केला, जा आता सर्व प्राणीमात्रांवर अविरोध प्रेम करा, हिंसा करू नका, असं महाराजांनी त्यांना सांगितलं. आणि मग महाराजांना त्यांनी पारध्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि महाराज निघून गेले. आपल्याला ही लीला तर वाटेल एवढी छोटीशीच आहे, त्याच्यातून महाराजांनी असं काय चमत्कारच केला आहे. पण महाराजांना काय सांगायचं आहे की महाराजांना महाराजांनी जो अवतार घेतला तो ह्या संपूर्ण मानव जातीला शिकवण देण्यासाठी अवतार घेतला, संदेश पोहोचवण्यासाठी अवतार घेतला. आणि आपण काय करावं आणि काय करू नये हे त्यांना याच्यामागून शिकवायचं होतं. माणूस त्याच्या स्वार्थासाठी अनेक हिंसाचार करत असतो, हत्या करत असतो आणि ते त्याचं वाईट कर्म घडत असतं. आणि त्या वाईट कर्माचं फळ हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. चांगलं असू दे किंवा वाईट असू दे, कर्माचं फळ हे प्रत्येकाला भोगायचंच असतं. आणि संपूर्ण सृष्टी ही कर्मसिद्धांतावरती चालते, हे महाराजांना सांगायचं होतं. आणि म्हणून महाराजांनी त्यांना सांगितलं, उपदेश केला, मुख्या प्राण्यांवर अविरोध प्रेम करा, हिंसा करू नका. हे जे मुखे जीव आहेत ते सुद्धा एक परमेश्वराचा अंश आहे.
आणि त्या जीवांची तुम्ही हत्या करू नका, तर त्यांना प्रेम द्या. तुम्ही त्यांना प्रेम दिलं तर ते तुम्हाला प्रेम देतील. त्यांचा काय दोष आहे? आणि याच्यातून महाराजांना काय सांगायचं आहे की तुम्ही हिंसा करू नका, हत्या करू नका. बरं, ही एखाद्या प्राण्याची, एखाद्या जीवाची हत्या झाली तर ही शारीरिक हत्या झाली, पण पूर्वी तुमच्या वाणीने मानसिक हत्या सुद्धा करू नका. अविरोध प्रेम करा असं सांगतात. याचा अर्थ काय? तुमची वाणी सुद्धा मधाळ असली पाहिजे. तुमच्या वाणीने तुम्ही कोणाला दुखवता कामा नये. आणि जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर तुमच्या वाणीने अपशब्द वापरून जर दुखवत असाल, ते सुद्धा ती हत्याच आहे, ती सुद्धा हिंसाच आहे. मानसिक हिंसा आहे, वाचिक हिंसा आहे. आणि मग ती तुम्ही करू नका असं महाराजांना इथे सांगायचं आहे. महाराज काय सांगतात? तुमचं चिंतन करा, नामस्मरण करा. कारण नामाने काय होतं, नामस्मरणाने काय होतं? वाणीमध्ये गोडवा निर्माण होतो, हृदयात प्रेम निर्माण होतं आणि आपल्या हातून नेहमी सत्कर्मच घडतं. आणि म्हणून महाराज सांगतात प्रेम करा, अविरोध प्रेम करा. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करा. मग त्यामुळे काय होईल? तुमची कर्म सुधारतील आणि तुम्ही खूप चांगल्या सन्मार्गावरती जाल आणि तुमचा उद्धार होईल. हे महाराजांना इथे सूचित करायचं असतं. आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतो, तेव्हा तेव्हा महाराज त्याला लगेचच माफ करतात आणि पुढील आयुष्यासाठी त्याला उपदेश करतात, मार्गदर्शन करतात आणि त्या जीवाचा उद्धार करतात. हे माझ्या अल्पशा बुद्धीला कळलेलं महाराजांच्या लीलेमागचं गूढ आहे. आणि ते तुम्हाला जर सगळ्यांना आवडलं, तुम्हाला ही महाराजांची लीला आवडली, त्याचा बोध आवडला, तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला महाराजांच्या ह्या वेगवेगळ्या लीला ऐकायला मिळतील, त्यातून बोध घेता येईल आणि महाराजांच्या महाराजांची आपल्या मनामध्ये महाराजांविषयी जास्त प्रेम निर्माण होईल. आपण महाराजांच्या पाशी जास्तीत जास्त जवळ जाऊ आणि महाराजांना जाणून घेऊ आणि मग महाराजांचा कृपेचा आशीर्वाद कायम आपल्या मस्तकावर राहील. श्री स्वामी समर्थ.